नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ज्या पद्धतीने आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेची सिरीज स्टार्ट केलेली आहे, त्यासाठी मी सोर्स वापरत कोणाचा आहे तर आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं पुस्तक मी वापरत आहे एनालिसिसचं। ठीक आहे, त्याच पद्धतीने पूर्व परीक्षेसाठी मी स्टार्ट करते नवीन सिरीज। त्याच्यासाठी मी सोर्स काय वापरते आहे तर ज्ञानदीप अकॅडमीचं हे पुस्तक आदरणीय महेश शिंदे सरांचं हे पुस्तक जे आहे ज्ञानदीप अकॅडमीचं ते मी सोर्स म्हणून वापरत आहे। पण एक लक्षात घ्या की माझ्या जेवढ्या सिरीज ज्या तुम्ही बघत आहात, जे आता मला फार आधीपासून फॉलो करताय, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी डायरेक्ट पुस्तक दाखवून शिकवते, बरोबर। पण ह्या सिरीज मध्ये तसं होणार नाहीये। मी तुम्हाला हे बुक्स फक्त आता दाखवते आहे की तुम्हाला माहिती पाहिजे, कारण उद्या तुम्ही मला विचारतात की तुम्ही कोणत्या पुस्तकातून वापरताय, की आम्हाला पण ते पुस्तक सांगा। तर माझा आजचा व्हिडिओ याच्यासाठीच आहे की फक्त ह्या पुस्तकाची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे। पण ही सिरीज असणार कशी आहे की मी हे डायरेक्ट पुस्तकातून तुम्हाला पुस्तक मी पेज टू पेज दाखवणार नाहीये, जसं मी अदर पुस्तकं दाखवते। ठीक आहे, याच्यात मी तुम्हाला फक्त काय करणार आहे, मी कंटेंट याच्यातलं घेणार आहे, मी मार्गदर्शन ह्या पुस्तकातून घेणार आहे आणि ह्या पुस्तकाचं मार्गदर्शन घेऊन मग मी काय करणार आहे, मी याच्यातल्याच स्वतःच्या नोट्स तयार करेल आणि याच्यातून तुम्हाला शिकवेल। मग प्रश्न कसे तुम्हाला समजतील असा तुमचा प्रश्न असेल तर मी ते बरोबर ऍडजस्ट करेल की जेव्हा मी कंटेंट यातलं घेईल, जे काही म्हणजे माझा मेन सोर्स याच्यातलाच असेल, क्वचित असं होईल की मी दुसरा कोणता तरी सोर्स वापरते। ठीक आहे, पण आज मी हे तुम्हाला पुस्तक फक्त दाखवेल, म्हणजे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकतात। ठीक आहे, पण मी हे तुम्हाला पुस्तक दाखवून शिकवणार नाहीये, फक्त पुस्तकाची ओळख करून द्यायची आहे, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे। मी कंटेंट घेईल, याच्यातल्या माहिती सगळी याच्यातली घेईल आणि मग तुम्हाला मी स्वतःच्या नोट्स बनवून मग तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर हे जे पुस्तक आहे हे कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेचं अनालिसिसचं पुस्तक आहे। याचे दोन भाग आहेत ऍक्च्युली। तर बघा, दोन भाग, हा जो आहे हा भाग पहिला आहे आणि ह्या भागामध्ये काय काय दिलेलं आहे बघा। याच्यात राज्यघटना दिलेली आहे, त्याच्यानंतर भूगोल आहे, नंतर इतिहास आहे। ठीक आहे, असे 3 सब्जेक्ट याच्यात दिलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की कोणत्या वर्षी कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येऊन गेलेले आहेत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे पुस्तकाची रचना आहे। तुम्हाला दुसरं पुस्तक पण मी दाखवते। तर हा माझा सोर्स असणार आहे। ठीक आहे, आणि दुसरं तुम्हाला दाखवते, दुसरा खंड त्यांचा बघा। याच्यात त्यांनी बघा, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, अंकगणित आहे आणि बुद्धिमापन आहे। ठीक आहे, आता याचे PDF आहेत, आय थिंक याचे PDF पण आहेत वाटतं। तर तुम्हाला याचे PDF पाहिजे असतील तर तुम्ही त्यांच्याच ज्ञानदीप अकॅडमी आहे ना, त्यांचंच टेलिग्राम चॅनल आहे किंवा मग त्यांचंच व्हॉट्सअप चॅनल पण आहे किंवा त्यांचे मग जे काही कॉन्टॅक्ट नंबर असतील तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात, कारण माझ्याकडे यांचे PDF नाहीये। ठीक आहे, तर मग तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते बघू शकतात आणि हे फक्त मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी ह्या पुस्तकातून शिकवणार आहे। राहिली आता बरं, ठीक आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला हे पुस्तकाविषयी माहिती तर सांगितली आहे, कारण जसं आदरणीय प्रवीण चोरमोले सरांच्या पुस्तकातून मी शिकवते तर मला खूप जण विचारतात हे पुस्तक कोणतं आहे आणि बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात त्या पुस्तकाविषयी, तर मी सगळ्यांना रिप्लाय करतच असते। तसं याच्याविषयी विचारलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं म्हणून मी तुम्हाला सांगून दिलं, एक इंट्रोडक्टरी लेक्चरचा व्हिडिओ बनवला। फक्त बाकीच्या सिरीजमध्ये आणि ह्या सिरीजमध्ये काय फरक असणार आहे ते तुम्हाला कळेलच। हे पुस्तक मी पेज टू पेज दाखवणार नाहीये, मी फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर हे तुमच्यासाठी बनवलं आहे। मी स्वतःच्या नोट्स तयार करून आणि मग तुम्हाला पुस्तकामधून शिकवणार आहे आणि क्वचित मला जर जिथे वाटलं की बाकीच्या रेफरन्सची गरज आहे तिथे मी घेईल, पण मला काही वाटत नाहीये, कारण याच्यातच खूप कंटेंट दिलेलं आहे सरांनी, तर त्यामुळे आपण याच्यातूनच कंप्लीट करून घेऊ। ठीक आहे, बाकी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जसं जे मला खूप आधीपासून फॉलो करताय त्यांना सगळ्यांना माहिती असेल मी कोणकोणत्या सिरीज राबवती आहे। ठीक आहे, पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे बघा, इंग्लिश घेतीये मी, मराठी घेतीये, नंतर कंबाईन मेन्सचे PYQ घेतीये, प्रीचे पण घेतीये, आता स्टार्ट करतीये। या व्यतिरिक्त पण इतिहासाचे मी माइंड मॅप शिकवतेय। ठीक आहे,
तर मला सांगायचं काय होतं की हे जरी मी सगळं शिकवत असेल तर म्हणजे एखादा ठराविक कालावधीतच कंप्लीट होईल असं मी तुम्हाला शब्द देत नाही. कारण काय होतंय, सगळं मला मी घेते बरोबर, तर मग मला पण वेळ देऊन अभ्यास करावा लागतो. म्हणजे असं नाही की एखाद्या ठराविक वेळेपर्यंत ह्या सगळ्या सिरीज कंप्लीट होतील बरोबर. माझा उद्देश एवढा आहे की सगळं व्यवस्थित कंप्लीट करून घेणं आणि हे तुम्हाला प्रत्येक वेळेस उपयोगालाच येणार आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुमच्या एक्झामपर्यंत जेवढं कंप्लीट होतंय तेवढे तुम्ही व्हिडिओज नक्कीच बघू शकता. ठीक आहे. तर आपण म्हणजे आता बघा, तुम्ही मराठी इंग्लिशचे व्हिडिओ यायला माझे वेळ लागतात बरोबर, पण जरी वेळ लागत असेल तरी मी ते 100% कंप्लीट करून घेणारच आहे आणि माझा प्रयत्न आहेच की ते कंप्लीट करून घ्यायचं. जसं मी करंटच्या सिरीज 100% कंप्लीट करून घेतल्या आहेत तुमच्या. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने ह्या पण मी कंप्लीट करून घेणार आहे. कारण तुम्ही जर बघाल तर हे खूप जम्बो पुस्तकं आहेत. जसं मी आदरणीय प्रवीण चोरमोले सरांच्या पुस्तकातून शिकवते ते पण फार जम्बो पुस्तक आहे. म्हणजे आता ज्यांनी बघितलं असेल त्यांचं ठीक आहे, पण मला माहिती आहे हे खूप जम्बो पुस्तकं आहे कारण या सिरीज खूप मोठ्या मोठ्या आहेत. ठीक आहे. त्यात मी तुम्हाला म्हटलंय की मी इंग्लिश पण घेते आहे आणि सगळंच 100% कंप्लीट करून घेणार आहे. फक्त खूप घाईघाईत होणार नाहीये. आपण स्टेप बाय स्टेप जरा सिक्वेन्सने जाऊया, व्यवस्थित जाऊया. नुसतं कंप्लीट करण्यावर माझा भर नसणार आहे. जे कोणी बघत असेल त्यांना माहिती आहे मी कशा पद्धतीने तुमचं पाठ करून घेते. तर भर आपला पूर्ण कंटेंट समजून घेण्यावर पण असेल आणि त्या रिलेटेड प्रश्न आला तर 100% तुमचा सॉल्व झालाच पाहिजे. तर ही माझी इच्छा असेल आणि हा माझा प्रयत्न असेल. ठीक आहे. तर लवकरच मी याच्यावरचे सिरीज स्टार्ट करते. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.